हॅलो स्टुडंट, आजचा आपला नवीन टॉपिक आहे आणि हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. दॅट इज एक्झिक्युशन ऑफ अ जावा प्रोग्राम. जावा प्रोग्राम कसं एक्झिक्यूट केला जातो आणि त्याच्या आधी बघणार होतं एक्झिक्युशन ऑफ अ सी प्रोग्राम. सी प्रोग्राम एक्झिक्युशन प्रोसिजर कसे आहेत आणि जावाचं कसं होतं आणि मग दोघांमध्ये फरक काय. आणि तुम्हाला दिसतंय खाली हेडिंगनुसार की वॉट इज मीन बाय प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. सो बऱ्याचदा मी ऐकलं असेल की एखादी लँग्वेज प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे, एक दुसरे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. सो काय डिफरन्स काय आहे दोघांमध्ये. सो प्लॅटफॉर्म डिपेंडंट कुठली लँग्वेजेस आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कुठला आहे आणि कसं प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स अचीव केलं आहे, आज या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया. फर्स्ट आपण बघणार आहोत एक्झिक्युशन ऑफ अ सी प्रोग्राम, की सीचा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट केला जातो. ठीक आहे, तुम्हाला खाली इथे एक डायग्राम दिसते, राईट. ही डायग्राम आपल्याला इथे फॉलो करायची आहे. त्याआधी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की सपोज वी आर रायटिंग अ सी प्रोग्राम विथ अ नेम. आपण त्याला नेम देऊया demo.c. दिस C file contains a source code, right? When we compile this C program, we get, after compile, we get demo.obj ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये. हेच तुम्हाला मागे डायग्राममध्ये दिले बघा. demo.c आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. दिस कंटेन अ सी प्रोग्राम सोर्स कोड. आफ्टर कंपायलिंग, पहिल्या स्टेप असते कंपायलेशन. दॅट इज तुम्हाला सीचं कंपायलर आहे, बऱ्याच जणांनी कोडिंग केली असेल त्यांना माहिती असेल GCC हा कंपायलर आहे. आफ्टर युजिंग अ कंपायलर आपल्याला demo.obj ही ऑब्जेक्ट कोड फाईल मिळते, राईट. अँड ऑब्जेक्ट कोड फाईल दॅट कंटेन्स अ मशीन लँग्वेज कोड, राईट. मशीन लँग्वेज कोड object.obj या फाईलमध्ये असतो. आता नेक्स्ट, आफ्टर कंपायलिंग हा ऑब्जेक्ट कोड तुम्ही एक्झिक्यूट करता, राईट. दोन स्टेप आपण प्रोग्राम रन करतो. पहिला असतो कंपायलेशन, GCC कंपायलेशन. सेकंड असते a.out वापरून तुम्ही करतात, राईट. म्हणजे तुम्ही एक्झिक्यूट करतात. सो आफ्टर ऑब्जेक्ट कोड, तुमचा ऑब्जेक्ट कोड पास होतो नेक्स्ट स्टेप एक्झिक्यूटसाठी. इट इज एक्झिक्युटेबल कोड आणि त्याची EXE तयार होते demo.exe, राईट. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काय तुमच्याकडे ऑब्जेक्ट कोड आहे demo.object तुमचे जे फाईल आहे, जेव्हा तुम्ही त्याला कंपाईल करतात, आफ्टर कंपायलेशन ते demo.object फाईल्सची जी काही लेंथ आहे ही इन्क्रीज होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा सीचा कोड 5 लाईनचा होता, OBJ कोड हा तुमचा मे बी 200 लाईनचा राहू शकतो. का? बिकॉज तुमच्या ज्या काही हेडर फाईल्स होती इनिशियली stdio.h, ही हेडर फाईल आफ्टर कंपायलिंग अ सी प्रोग्राम, तुमचा जो ऑब्जेक्ट कोड आहे हा काय करतो, सी कंपायलर काय करतो, सी कंपायलर गोज टू द सी स्टँडर्ड लायब्ररी. तो सीच्या स्टँडर्ड लायब्ररीमध्ये जातो आणि त्या लायब्ररीमध्ये tc./lib नावाची तुमची लायब्ररी असते. TC फोल्डर आहे, /lib नावाची तुमची लायब्ररी आहे. त्या लायब्ररीच्या आतमध्ये stdio.io.h याचा कोड असतो. कशामध्ये? tc/lib या तुमच्या लायब्ररीमध्ये stdio.h तुमच्या हेडर फाईलचा कोड असतो. हा कोड तो उचलतो कंपायलरमधून आणि उचललेला कोड तुमच्या जो काही तुमचा ओरिजिनल कोड होता 5 लाईनचा त्याच्या खाली आणून टाकतो. म्हणजेच तुमच्या सीचा प्रोग्राम जो .c एक्सटेन्शनचा होता तो जर 5 लाईनचा होता, आफ्टर कंपायलिंग तुमचा ऑब्जेक्ट कोड हा 200 लाईनचा आहे. का? तुमचे जे काही हेडर फाईल्स होते stdio.h याच्यामधले सर्व कंटेंट तो तुमच्या कंपायलरच्या या फोल्डरमध्ये असतो tc.lib. तो उचलतो आणि तुमच्या प्रोग्रामच्या खाली आणून टाकतो. दॅट मीन्स जे जे तुमच्या हेडर फाईल्समधले कोड आहे जे तुम्हाला लागणार आहे तर तुमच्या कोडमध्ये आणले जातात. पण कुठला? ऑब्जेक्ट एक्सटेन्शन असलेला कोडमध्ये, ऑब्जेक्ट कोडमध्ये आणले जातात. मग आता हा ऑब्जेक्ट कोड जो तुमच्या मशीन लँग्वेजमध्ये आहे तो कोड एक्झिक्यूट केला जातो आणि आफ्टर एक्झिक्युशन तुम्हाला demo.exe, राईट, demo.exe तुम्हाला एक्झिक्युटेबल कोड मिळतो आणि हा demo.exe कोड एक्झिक्यूट होऊन तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट दाखवतो, राईट. आता बघा कसं एक्झिक्यूट झाला तुमचा प्रोग्राम. सीचा कोड होता, कंपाईल केला, आफ्टर कंपायलेशन तुमचा ऑब्जेक्ट कोड मिळाला जो आहे मशीन लँग्वेजच्या कोडमध्ये,
राईट. आफ्टर एक्झिक्युशन तुम्हाला एक्झिक्युटेबल कोड मिळाला. हा तुमचा एक्झिक्युटेबल कोड, आणि एक्झिक्युटेबल कोड तुम्हाला तुमचा आउटपुट दाखवतो आहे. राईट. आता ही जी exe.फाईल आहे ह्या फाईलमध्ये तुमचा जो काही कोड आहे एक्झिक्युटेबलचा कोड, हा कोड आणि फक्त तुमचा मशीन लँग्वेजमध्ये असतो. इन शॉर्ट, तुमच्या करंट पी सीमध्ये जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि जे काही मायक्रो प्रोसेसर आहेत, जे काही प्रोसेसर वापरले आहेत, म्हणजे मशीनचे इन्स्ट्रक्शन्स आहेत तुमच्या करंट मशीनचे, त्या मशीन लँग्वेजमध्ये तुमचा एक्झिक्युटेबल कोड असतो आणि आफ्टर एक्झिक्यूट होऊन तुम्हाला आउटपुट मिळतो. ओके. हे झालं तुमचं सी प्रोग्रामचं एक्झिक्युशन. तर हे बऱ्याच लोकांना माहीत असणार आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय प्लॅटफॉर्म डिपेंडंट ऑर इंडिपेंडंट. इफ वी क्रिएट वन फाईल, if I create a file, for example demo.exe file, and execute same file on X procedure and Y operating system, तुम्ही काय केलं आहे, एका कम्प्युटरवर तुमच्या घरी तुमच्या लॅपटॉपवर फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा सीचा प्रोग्राम एक्झिक्यूट केला. आपण सीचा घणतो आहे, सीचा प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट केला, तुम्हाला त्याची EXE मिळाली. ठीक आहे. ऑब्जेक्ट कोड झाला, ऑब्जेक्टमध्ये एक्झिक्युटेबल कोड मिळाला आणि तो तुम्ही रन केला. हा एक्झिक्युटेबल कोड आपण रन केला आहे एक्स प्रोसिजरवर. तुमच्या करंट मशीनचा एक्स प्रोसिजर आहे आणि वाय ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं आपण सपोज करूया. ठीक आहे. इफ नेक्स्ट बघा, इफ द प्रोसेसर इज चेंज्ड, जर प्रोसिजर चेंज झालं म्हणजे माझ्याकडे नवीन एक मशीन आलं ज्याच्या आतमध्ये दुसरं प्रोसिजर आहे आणि दुसरं ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे. इफ द प्रोसिजर इज चेंज्ड ऑर ऑपरेटिंग सिस्टीम इज चेंज्ड, देन इट इज not possible to execute the same code. It is not possible to execute the same code. Such program are called platform dependent program. म्हणजे काय, मी माझ्या लॅपटॉपवर, ठीक आहे, माझ्या लॅपटॉपवर माझ्याकडे विंडोज आहे, तर माझा एक्स प्रोसिजर आहे, एक वाय म्हणजे माझी ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी विंडोज आहे, त्याच्यामध्ये त्याचा प्रोग्राम मी रन केला, एक्झिक्यूट केला. मग मी ही जी EXE ही उचलली, पेनड्राईव्हमध्ये कॉपी केली आणि माझ्याकडे दुसरा लॅपटॉप आहे. ठीक आहे, किंवा म्हणजे काही डेस्कटॉप आहे, पण त्याच्यामध्ये लिनक्स आहे, दुसरे ऑपरेटिंग सिस्टीम आले आणि दुसरं प्रोसिजर असणार आहे. बिकॉज तुमच्या मशीनचे जे प्रोसेसर बदलले, पॅन्टेनियम असेल किंवा बरेच काही प्रोसिजरचे टाईप्स आहेत, तुमचे जसे तुमचे प्रोसेसर बदलत आहेत, तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा मशीन कोडचा टाईपसुद्धा बदलतो. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम बदलली, फॉर एक्झाम्पल तुमची लिनक्स टू विंडोज झाली, विंडोजनंतर तुम्ही दुसऱ्या याच्या कोड रन करताय, सो ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळे आहेत, तो ऑब्वियसली तुमच्या मशीनचा जो कोड क्रिएट होतो तो वेगवेगळा असणार आहे. सेम तुमच्या पी सीमधले प्रोसिजर जर चेंज झालेत, प्रोसिजर म्हणजे तुमचा प्रोसिजर कुठल्या प्रकारचे असतात, तर स्पार्क आहे, पेंटिनियम इज वन ऑफ द टाईप ऑफ प्रोसिजर. सो पेंटिनियम झालं, स्पार्क झालं, प्रत्येकाचा आपापली पद्धत असते कोड आलेली गोष्ट सेव्ह करण्याची. तुम्ही जे काय प्रोग्राम तुम्ही सेव्ह करून तुमच्या प्रोसिजरमध्ये एक्झिक्यूट करतात, तुमचा प्रोसिजर बदलला, ऑपरेटिंग सिस्टीम बदलली, तर तुमचा मशीनचा कोडही चेंज होतो. सो करंटली माझ्या या मशीनवर मी माझा कोड एक्झिक्यूट केला, तर तिचा तो उचलला, दुसऱ्या मशीनवर टाकला, तिथे दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, दुसरा प्रोसेसर आहे, आणि इथे मी सीचा कोड रन करायला जाते, तर इथे तो कोड रन होणार नाही, या मशीनवर माझा कोड एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजेच काय, माझा सीचा तो कोड फक्त आणि फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर रन होऊ शकतो. म्हणजे काय, दिलेल्या त्याच प्रोसेसरवर, जर स्पार्क असेल तर स्पार्कच्याच प्रोसेसरवर आणि त्याच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे विंडोज आहे तर विंडोजवरच तो रन होईल. म्हणजेच माझा हा सीचा कोड प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. तो त्याच प्लॅटफॉर्मवर रन होऊ शकतो, त्या प्लॅटफॉर्मवर तो इनिशियली रन झाला होता. दॅट मीन्स प्लॅटफॉर्म डिपेंडंट. म्हणजे C++चे जे प्रोग्राम्स आहेत हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. हो, C++ हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम लँग्वेज आहे, तरीसुद्धा त्याचा प्रोग्राम हा प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. सो पुन्हा एकदा फरक सांगते, प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजे काय, तुमचा एखादा प्रोग्राम तुमच्या एका मशीनवर रन झाला, तोच प्रोग्राम तुम्ही दुसऱ्या मशीनवर गेलं आणि दुसऱ्या मशीनवरची तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम आणि प्रोसेसर वेगळे आहे, त्यामुळे तुमचा जो काही कोड तुम्ही दुसऱ्या मशीनवर रन केला आहे तो रन नाही होते. का रन नाही होते? बिकॉज तुमचा प्लॅटफॉर्म चेंज झाला, दॅट इज प्लॅटफॉर्म डिपेंडंट.
ठीक आहे. सो आय ऑल्सो प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजे काय, इफ द प्रोसेसर इज चेंज्ड ऑर ऑपरेटिंग सिस्टीम इज चेंज्ड देन इट इज नॉट पॉसिबल टू एक्झिक्यूट द सेम कोड. तुमचा सेम कोड दुसऱ्या मशीनवर एक्झिक्यूट होणं पॉसिबल नाही आहे. असं डिपेंडंट म्हणजे सी आणि C++ हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहेत. इंडिपेंडंट म्हणजे इफ वी क्रिएट one exe file and execute it on X processor and Y operating system, if the processor is changed or operating system is changed, processor बदललं operating system जरी बदललं, then it is possible to execute the same code. तुम्ही सेम कोड एक्झिक्यूट करू शकतायत. इज नथिंग बट प्लॅटफॉर्म डिपेंडंट अँड जावा इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडंट. म्हणजे काय, माझं पहिलं मशीन माझं दुसरं मशीन, एक्स प्रोसिजर वाय ऑपरेटिंग सिस्टीम, इथे ए प्रोसिजर आणि बी ऑपरेटिंग सिस्टीम. इथे मी जावाचा प्रोग्राम रन केला, त्याची एक्झिक्युटेबल घेतली EXE फाईल, ही EXE फाईल जर इकडे आणली पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून आणि इकडे जर मी त्या प्रोग्रामला रन करायला गेली, मी काय म्हणते जावा फाईल नाही, लक्षात ठेवा. .c नंतर .obj आणि .exe आपल्याला 3 फाईल मिळतात. सगळ्यात शेवटची .exe फाईल मिळते ना, ती एक्झिक्युटेबल फाईल आपल्याला मशीन टू मशीन चेंज करून रन करून बघायची आहे, ह्या आधीच्या नाहीत. सेम जावामध्ये सगळ्यात शेवटी माझी एक्झिक्युटेबल फाईल मिळते. ते एक्झिक्युटेबल फाईल जर मी दुसऱ्या फाईलवर रन करायला आणली तर माझा प्रोग्राम रन होतो आहे. म्हणजे जावाचा प्रोग्राम हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे आणि म्हणूनच जावा हा प्रोग्राम तुमच्या इंटरनेटसाठी वापरला जातो. तुम्ही जे काही वेब डिझायनिंग करता, वेबसाईट बनवण्यासाठी वापरला जातो. का वापरला जातो तुम्हीच बघा. सर्व्हरवर माझा एक जावाचा प्रोग्राम आहे, मशीनवर रन करून बघते, तोच प्रोग्राम तुमच्या सर्व्हरवर पण रन झाला पाहिजे. म्हणजे माझा एक कोड मी कुठे टाकते, मी सर्व्हरवर टाकेल, माझ्या डेस्कटॉपवर टाकेल, मी कुठल्या एखाद्या दुसऱ्या गोष्टीवर टाकेल, माझा जावाचा प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी रन झाला पाहिजे. आणि रिझन आहे तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असल्यामुळे तो बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. आता प्रश्न असा पडतो की हाऊ जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. कसं इंडिपेंडंट आहे, कारण तुम्ही सेकंड डायग्राम बघा. जावा फाईल आहे, जावा फाईल आहे, तुम्हाला त्याची क्लास फाईल मिळते, तुम्ही त्याचं एक्झिक्युटेबल फाईल बनवता आहात, तरीसुद्धा तुमचा प्रोग्राम प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स कसा आहे ते बघूया. एक्झिक्युशन बघू जावाचं आणि तुम्हाला कळेल की जावाचा प्रोग्राम हा कशा प्रकारे प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स अचीव करतो. ठीक आहे. जावाचा प्रोग्राम मी x.java एक फाईल घेतल्या, प्रोग्राम घेतला आहे, याला मी कंपाईल केलं. ठीक आहे. माझ्याकडे कंपायलर आहे, इथे असतो जावाचा जावा-c कंपायलर आहे. कंपायलर केल्यानंतर मला x.class फाईल मिळाली. जावामध्ये तुमचा जावाचा कोड आफ्टर कंपायलेशन तुम्हाला .class फाईल मिळते. इथे OBJ फाईलने मिळते, तुम्हाला क्लास फाईल मिळते. याचं रिझन काय आहे आपण जेव्हा डिटेलमध्ये जावाचा प्रोग्राम बघणार आहोत एक सिम्पल, तेव्हाच तुम्हाला कळेल. बट आपण जावाचा प्रोग्राम क्रिएट केला, जावाचा सोर्स कोड होता. ठीक आहे. आफ्टर कंपायलिंग द जावा प्रोग्राम, जावा कंपायलर फर्स्ट काय करतो, ट्रान्सलेट द .java प्रोग्राम इंटू .x क्लास फाईल. .javaचं तुम्हाला .x क्लासमध्ये तुम्हाला मिळालं. आता बघा, तुमचा कोड हा जावामध्ये होता, सोर्स कोडमध्ये होता, x.classमध्ये तुम्हाला बाईट कोडमध्ये मिळाला. सो इन शॉर्ट तुम्हाला बाईट कोडमध्ये मिळतो आहे. ओके. आणि बाईट कोड हा तुमचा मशीन अंडरस्टँडेबल, असं म्हणू शकते की बाईट कोड हा मशीनचा कोड आहे. जसं आपण OBJ कोड बघितला, तो मशीन अंडरस्टँडेबल कोड असतो. बाईट कोड हा मशीन अंडरस्टँडेबल कोड नाही आहे. बाईट कोड काय आहे, तर बाईट कोड इज नथिंग बट इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय, जावाचा कोडमधलं प्रत्येक इन्स्ट्रक्शन तुम्ही बाईट कोडमध्ये कन्वर्ट केलं. सो दिस इन्स्ट्रक्शन्स आर नथिंग बट बाईट कोड इन्स्ट्रक्शन. आणि हे काय आहे मला पहिला सांगते. जावा पीपल कॉइंड अ ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन टू एक्सप्रेस एनी ऑपरेशन. ज्यामध्ये आपण तुम्ही जे काही ऑपरेशन दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल प्रिंटेप असेल, तुम्हाला प्रिंट करायचं असेल एखादं लाईन, न्यू लाईन असेल, जे काय तुमचे प्रत्येक पार्ट तुमचा हा इन्स्ट्रक्शन असतो. सो जावाच्या लोकांनी काय केलं आहे, ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जे तुम्ही काय ऑपरेशन दिलेले आहेत तुमच्या कोडला करण्यासाठी, हे इन्स्ट्रक्शन इज नथिंग बट बाईट कोड. आणि ह्या बाईट कोड, सो इनिशियली जसं आपण सीमध्ये बघितलं तुम्हाला OBJ मिळतो. म्हणजे काय, तुमचं कंपायलरने काय केलं, तुमच्या हेडरमधला पार्ट आणून ठेवला आणि नवीन OBJ फाईल बनवली. सेम सोर्स कोडला जेव्हा तुम्हाला क्लास फाईल मिळते, तुमचे जे काही लागणारे
महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत ते बाईट कोड थ्रू कन्व्हर्ट केले जातात. सो बाईट कोड हे तुमच्या इन्स्ट्रक्शनसाठी वापरला जातो. आणि आता तुम्हाला बाईट कोड मिळाला, हा मशीन कोड नाही आहे, ठीक आहे. हा बाईट कोड पुढे JVMला पास केला जातो आणि तुमचा जो काही डेटा आहे तो JVMमध्ये सेव्ह केला जातो. आणि JVM काय होतं बघा, JVM कन्वर्ट्स बाईट कोड इंटू अ मशीन कोड. JVM तुमच्या बाईट कोडला मशीन कोडमध्ये कन्व्हर्ट करतो आणि प्रोग्रामला आउटपुट देतो. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असेल की काय गरज होती JVMची, आता सांगते, ठीक आहे. सीचा कोड होता, OBJ फाईल मिळाली कंपाईल करून, ऑब्जेक्ट कोड आहे जो तुमचा मशीन अंडरस्टँडेबल कोड आहे, एक्झिक्युटेबल तुमचं मशीन अंडरस्टँडेबल कोड आहे. म्हणजे काय, सीचा प्रोग्राम जेव्हा ऑब्जेक्ट कोड क्रिएट करतो आफ्टर कंपायलेशन, तुम्हाला तुमचा प्रोग्राम रन करायला तुमच्या मशीनमध्ये मेमरी लागते. तुमचे व्हेरिएबल, तुमचे फंक्शन तुमच्या ज्या मशीनमध्ये स्टोअर करावे लागतात. सो एक्झिक्युटेबल कोड किंवा मशीन अंडरस्टँडेबल कोड म्हणजे काय, तुम्ही जो काही कोड केला होता ते तुम्हाला ऑब्जेक्ट कोड मिळाले. ऑब्जेक्ट कोडने काय केलं, तुमचे जे काही हेडर फाईल्स होत्या त्या हेडर फाईल्सचा कोड तुमच्या या ओरिजिनल फाईलच्या खाली आणून ठेवला, राईट. मग तुमचा सर्व ऑब्जेक्ट कोड हा तुमच्या मशीनच्या प्रोसेसरमध्ये सेव्ह केला जातो, जिथे आपला प्रोग्राम रन होणार आहे. सो त्याला मेमरी मिळाली आपल्या मशीनची. सो बाय डिफॉल्ट मशीनमध्ये स्टोअर करायचं आहे तर मशीन अंडरस्टँडेबल कोड लागणार आहे आणि